जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 16वा दिवस. चला तर मग नेहमीप्रमाणे संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करू. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध ग्रंथ या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी दशक 1 समास 1 मध्ये वर्णिलेली आहे त्याचे आपण वाचन करूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला बंधन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण या समासातील 29व्या ओळीपासून पुढे सुरुवात करूया. ही 29वी ओळी या पृष्ठाच्या वरून 5व्या ओळीवर सुरू होते. चहाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये, मागे उणे बोलू नये, कोणी एकाचे, समयी यावा चुको नये, सत्वगुण सांडू नये, वैरियांस दंडू नये, शरण आलिया, अल्पधने माजू नये, हरिभक्तीस लाजू नये, मर्यादेवीन चालू नये, पवित्र जनी, मूर्खासी संबंध पडू नये, अंधारी हात घालू नये, दुश्रीतपणे विसरू नये, वस्तू आपुली, स्नान संध्या सांडू नये, कुळाचार कंडू नये, अनाचार मांडू नये, चुकूरपणे, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे, देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरो नये, विचारे विन,
निष्ठुरपण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी, सभा देखून गळू नये, समय उत्तर टळू नये, धिक्कारिता चळू नये, धारिष्ट आपुले, गुरु विरहित असू नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये, वैभवेसी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची, न घेता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण, एक तयांचे लक्षण पुढिलिये समासी, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास द्वितीय. इथे द्वितीय समास समाप्त होतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 29 ते 42 या ओळ्यांचा मराठीतील अर्थ वाचूया. आता इथे या पृष्ठावरती 29वी ओळी 9व्या ओळीवर सुरू होते. 29 क्रमांकापासून आपण वाचायला सुरुवात करूया. कोणाचा घात, विश्वासघात किंवा खून करू नये, खोटी साक्ष बातमी देऊ नये, केव्हाही मर्यादा सोडून वागू नये, चहाडी चोरी धरून देऊ नये, तो चोर चहाडखोर मनुष्य आपला शत्रू होईल किंवा चोरीच्या खटल्यात स्वतःच अडकावे लागेल. व्यभिचार, परस्त्री गमन करू नये, कोणाचे उन्हे निदान त्याच्या पश्चात तरी बोलू नये, समक्ष बोलण्यात तिखट मीठ लावून भर घातली जात नाही किंवा ज्याचे उन्हे बोलावयाचे त्याचे कानी जे आपण बोलू तेवढेच जाईल, पराचा कावळा होणार नाही. प्रसंगी धैर्य खचू देऊ नये, सत्वगुण टाकू नये व शरण आलेल्या शत्रूस शिक्षा करू नये, थोडक्या धनाने उन्मत्त होऊ नये, तसेच पुष्कळ धनानेही पण होऊ नये, हरिभक्ती करण्यास लाजू नये, पवित्र लोकांशी अथवा पवित्र लोकांमध्ये कोणी एकाने अमर्यादपणे वागू नये, त्यांची मर्यादा राखावी, मूर्खांशी संबंध शक्यतोवर येऊ देऊ नये, अंधारात हात घालू नये, दुश्चितपणे म्हणजे गैरसावधपणे आपली वस्तू विसरू नये, स्नान संध्या टाकू नये, कुळाचार सोडू नये व कुचरपणाने आळसाने अनाचार वाईट आचार करू नये, प्रपंचातील अडचणीने हरिकथा ऐकणे व करणे सोडू नये, निरूपणात खंड पाडू नये व परमार्थ बिघडवू नये, देवाचा नवस फेडल्याशिवाय राहू नये, आपल्या धर्माचे खंडन करू नये, पूर्ण विचार केल्याशिवाय भलत्या मार्गास बहकू नये, अट्टास पेटू नये, निर्दयपणा करू नये, कोणा जीवाची हिंसा करू नये, पाऊस पडत असता किंवा रात्री बेरात्री अकाळी कुमुहूर्तावर प्रवास करू नये, सभा पाहून गोंधळू नये, प्रसंगी समर्पक उत्तर देण्याचे टाळू नये, कोणी आपला धिक्कार केला तरी आपले धैर्य कमी होऊ देऊ नये, गुरु केल्याशिवाय राहू नये, तथापि आपल्या जातीपेक्षा कमी जातीचा गुरु करू नये आणि वैभव आयुष्य यांची शाश्वती मानू नये, सत्य मार्ग म्हणजे खरा मार्ग टाकू नये, खोट्या मार्गाने जाऊ नये, खोट्याचा अभिमान केव्हाही धरू नये, जेणेकरून अपकीर्ती होईल अशी कर्मे करू नयेत आणि सत्कीर्ती होईल अशी कार्ये करीत असावे, विचारपूर्वक सत्य मार्गाने वागावे, जो ही उत्तम लक्षणे घेणार नाही तो अवलक्षणी समजावा. त्याचे लक्षण पुढल्या समासात सांगितले आहे. उत्तम लक्षण हा मूर्खपण सांडावे दुरी, उत्तम गुणाची आवडी अंतरी, म्हणून कृपाळूपणे बोले उत्तरी, श्रीमदाचार्य शिकवण. उघडी 2 पूर्व समासात प्रापंचिकांची शबल लक्षणे त्यागार्थ सांगितली आणि या समासात प्रापंचिकांची शुद्ध लक्षणे अशा पद्धतीने सांगितली आहेत की त्यांचा अभ्यास करता करता जीव परमार्थाधिकारी व्हावा आणि या उत्तम लक्षणांचा अभेर करणाऱ्या कुलक्षणी मनुष्याचे वर्णन पुढील समासात केले आहे.
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या भागाची सांगता करूया. सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना धन्यवाद. भेटू पुढल्या भागात.